आज रिद्धूच्या मम्मा डॅडाचे स्पेशल फ्रेंड्स रिद्धूला भेटायला आले होते. स्पेशल का? कारण हेच दोघं जेव्हा डॅडाने मम्माला प्रपोज केलं तेव्हा त्यांच्या सोबत होते. वॉव! ते आल्या आल्या हार्दिकने कुणालला बेबीला कसं होल्ड करायचं हे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली होती. आणि आयनी इज हार्दिकला स्वतःला रिद्धूच्या आधी बेबीला कसं होल्ड करायचं ते माहीत नव्हतं. फ्रायडेचा दिवस असल्यामुळे हा तिघांचंही वर्क फ्रॉम होम होतं. म्हणून त्यांचं लॉग ऑफ झाल्यानंतर आम्ही आमची पेटपूजा करायला निघालो. लाईफ हॅज चेंज अ लॉट आफ्टर हॅव्हिंग अ बेबी. वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग सिरीज हॅशटॅग आई पण. हे दोघंही प्युअर व्हेजिटेरियन. म्हणून आज आमच्या टेबलवर डोसा, उत्तप्पा, मोमोज, पुरणपोळी, फ्राईज हव्या तितक्या व्हरायटी होत्या. आमचं पोट जरी भरलेलं असलं तरी कुल्फी खाल्ल्याशिवाय आमचं मन भरणार नव्हतं. फास्ट फॉरवर्ड टू नेक्स्ट डे. आजचा लंच होता पावभाजी आणि खीर. आमचं पोट भरलं, रिद्धूचं पोट भरलं आणि फिरायला निघालो. आमच्या घरी पाहुणे आल्यानंतर घराजवळील वेस्टर्न मॉल हा आमचा ठरलेला स्पॉट. मॉलमध्ये गेल्या गेल्या दिसतील त्या स्टॉलवर कुकीज ट्राय करत करत आम्ही थेट पोचलो टाइम झोनमध्ये बोलिंग करायला. मी फक्त 3 मंथ्स पोस्टपार्टम आहे म्हणून ऑब्व्हियसली मी अजून कोरवर एवढं प्रेशर घेऊ शकत नाही आहे. म्हणून ह्या तिघांना खेळताना बघूनच मी एन्जॉय करायचं ठरवलं. बट आय रिअली वॉन्टेड टू प्ले. रिद्धूला सुद्धा मी डॅडाला चीअर कसं करायचं हे शिकवत होती. गेम संपला आणि कुणाल वॉज द विनर. रिद्धूला हल्ली ब्राईट कलर्स बघून खूप एक्साइटमेंट वाटते. म्हणून तिला ते दाखवत दाखवतच आम्ही टाइम झोनच्या बाहेर निघालो. त्याच्यानंतर आम्ही थेट फूड कोर्टमध्ये गेलो. तिकडे जाऊन डिफरंट डिफरंट डोनट्स ट्राय केले. त्यानंतर एक्सपेरिमेंट करायचं म्हणून आम्ही हा काय तो बोबाटी नावाचा प्रकार ट्राय केला. आणि तो आम्हाला अजिबात नाही आवडला. ऑब्व्हियसली तुम्हाला आवडू शकतो, बट डिफरंट पीपल डिफरंट टेस्ट बड्स आम्हाला नाही आवडला. बेबी गर्ल असल्यामुळे आम्ही त्या एक्साइटिंग फेजमध्ये आहोत, जिथे बेबीचे कपडे दिसले की आम्ही दोघंही धावत पळत तिथे जातो. बेबी गर्ल्ससाठी इतके क्यूट क्लोथ्स असतात की ते रेजिस्ट करणं आम्हाला खूप डिफिकल्ट होऊन जातं. नेक्स्ट डे मॉर्निंग. सृष्टी माऊ आणि कुणाल काकासोबत रिदूचा छान फोटोशूट चालू होता. त्यांनी तिच्यासाठी खूपच छान हा बांधणी प्रिंटचा ड्रेस आणला होता. शूट वगैरे झाल्यानंतर आम्ही ह्यांना दोघांना घेऊन माझी फेवरेट थोरात बार्बेक्यू मिसळ खायला गेलो होतो. मिसळ खाल्ल्यानंतर बाजूला चीज केकचं शॉप होतं, सो चीज केकही ट्राय केला. त्यानंतर आम्ही पेठेत गेलो होतो. तिथे गाडी पार्क केली आणि उसाचा ताजा ताजा रस पिऊन घेतला. आणि त्यानंतर निघालो राजा दिनकर केळकर म्युझियम बघायला. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा, खूपच छान आहे. संध्याकाळ झाली आणि ह्यांच्या परतीची वेळ झाली. पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.